नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओपासून आपण मानसशास्त्राच्या नोट्सला सुरुवात करणार आहोत। मानसशास्त्र म्हणजे जे की फडके प्रकाशनचं आहे। आता हे फडके प्रकाशनचं डी.एडला पुस्तक आहे, डी.एड फर्स्ट इयरचं जुन्या अभ्यासक्रमाचं। इथं तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल, हे जे पुस्तक आहे या पुस्तकातल्या नोट्स आपण हे परत अभ्यास करणार आहोत। आता पूर्वी आपण फडके प्रकाशनच्या नोट्स पाहिलेल्या आहेत, सर्व चॅप्टर पाहिलेले आहेत, तरी सुद्धा आपण आता आणखी सुरुवातीपासून या फडके प्रकाशनच्या नोट्सचा अभ्यास करणार आहोत। आणि आजचा जो काही पहिला चॅप्टर घेणार आहोत, हा पहिला चॅप्टर आपला 1 तासाच्या पुढे जाणार आहे। या 1 तासामध्ये आपण पहिला चॅप्टर मानसशास्त्राचा, फडके प्रकाशनचा मानसशास्त्राचा जो आहे मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती हा पूर्ण करणार आहोत। आणि याच्यानंतर बाकीचे सुद्धा सर्व चॅप्टर आपण हे टप्प्याटप्प्याने घेणार आहोत, एका तासाने घेणार आहोत। आणि हे रोज येतील, 15 ते 16 दिवसामध्ये मानसशास्त्र हे आपलं पूर्ण होऊन जाईल, जे की फडके प्रकाशन यांच्यावर आहे। आपण अदर मानसशास्त्राच्या नोट्स ज्या की ऑड आहेत त्या फडके प्रकाशनच्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त आहेत, त्याची सिरीज तर आपण टाकत आहोत, पण फडके प्रकाशनच्या पुस्तकावर आपण ही परत एकदा नव्याने सिरीज चालू करत आहोत। आजचा हा पहिला व्हिडिओ मानसशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती फडके प्रकाशनच्या पुस्तकावर आधारित आहे। आणि याच्यामध्ये आपण जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा जेवढे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत परीक्षेमध्ये विचारले जातात तेच पाहणार आहोत। आणि प्रश्न कसे फिरवले जातात, विधानं कसे फिरवली जातात, विधानं कशी बदलले जातात, होताना नव्हतं कसं केलं जातं, याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की परीक्षेमध्ये मानसशास्त्राचे प्रश्न हे कसे फिरवले जातात। जिथं आहेला नाही करतात, नाहीला आहे करतात, वळली एक वळ, मधली एक वळ, शेवटची एक वळ, ह्या ओळी कशा फिरवल्या जातात या सर्वांचं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर आता याच्यानंतरचे जे काही आपण मानसशास्त्राचे फडके प्रकाशनचे जे काही व्हिडिओज टाकणार आहोत हे सर्व कशावर अवलंबून असतील, याच्यावर तुमचा जसा रिस्पॉन्स येईल त्याच्यावर। आणि आणखीन एक विशेष महत्त्वाची गोष्ट, आपण मानसशास्त्राचे स्वतःचे नोट्स तयार करत आहोत। या 70 ते 80% तयार झालेल्या आहेत, काही दिवसामध्ये ह्या उपलब्ध होतील, त्यानंतर आपण त्या नोट्ससुद्धा पाहू। सध्या आपण फडके प्रकाशनचे जे काही मानसशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती आहे याच्यामधला जो काही पहिला टॉपिक आहे तो पाहायला सुरुवात करू। मग अतिशय सुंदर अशा अध्यायाला आजपासून आपण सुरुवात करू। आणि हा जो काही आपण अध्याय पाहणार आहोत आणि हा जो काही अध्याय आज यशस्वी झाला तर आपल्या मानसशास्त्राच्या नोट्सची आणि हे जे काही फडके पब्लिकेशनच्या नोट्सची आपण सिरीज पाहणार आहोत, याची दशा आणि दिशा ठरवेल आणि तेही तुमच्या रिस्पॉन्सवर असेल। तर अतिशय सुंदर असं घटकाचं नाव आहे अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप आणि चर्चा। जसं नावामध्ये स्वरूप आणि चर्चा आहे तसंच आपण हा घटक चर्चेच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत, म्हणजे अतिशय व्यवस्थितपणे समजून जाईल। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता याच्यामध्ये आपण जेवढं काही पाहणार आहोत ते अतिशय विस्तृत स्वरूपात पाहणार आहोत, पण जेवढं काही परीक्षेला विचारलं जातं तेवढंच पाहणार आहोत आणि परीक्षेमध्ये कसं फिरवलं जातं तेवढं सर्व पाहू। आता तुम्हाला इथं प्रथमदर्शी घटक एक अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप व चर्चा इथं दिसत असेल। इथे जे काही सुरुवातीला स्ट्रक्चर दिलेलं आहे याच्यामध्ये प्रस्तावना वगैरे दिलेली आहे। आपल्या परीक्षेला प्रस्तावना महत्त्वाची नसते, महत्त्वाचं जे असतं याच्यामधल्या ओळी, आणि ह्याच ओळी आपल्या परीक्षेमध्ये फिरवल्या जातात। कशा फिरवल्या जातात त्याचं टेन्शन घेऊ नका, ते मी एकदम व्यवस्थितरित्या सांगतो। आता पहिलं पेज आहे, या पेजवरलं जी काही प्रस्तावना आहे याच्यामधल्या तर काही ओळी तितक्या महत्त्वाच्या नाहीत, पण या ज्या महत्त्वाचं आहे तेच घेऊ। आणि आपल्या ज्यावेळेस नोट्स येतील त्यावेळेस नोट्समध्ये सुद्धा ह्याच ओळी असतील। तर मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे। कधीही लक्षात असू द्या, मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे। पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक मानव प्राणी अध्ययन करत असतो। आता या पृथ्वी तलावर जेवढे काही सजीव आहेत, जेवढ्या काही सजीवांनी जन्म घेतलेला आहे ते सर्वच्या सर्व सजीव हे अध्ययन करत असतात। ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही रूपात अध्ययन करत असतात। आता ते बोलके असू न बोलके नसू, प्रत्येक या पृथ्वी तलावरला मानव हा अध्ययन करत असतो। मानव आणि मानव प्राणी हे दोन शब्द वेगवेगळे आहेत, मानव आणि मानव प्राणी।
इथे शब्दप्रयोग कसा केलेला आहे, पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक मानव प्राणी अध्ययन करीत असतो, ते कोणत्याही रूपात अध्ययन करतो. आता सध्या आपण असं अध्ययन करतोय, तसं प्राणी कसं अध्ययन करतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने अध्ययन करत असतात. अध्ययन करणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परीक्षेला गेलेलं विधान. आता परीक्षेमध्ये कसं विचारलं गेलं होतं, तर अध्ययन करणे ही प्रक्रिया नैसर्गिक व सहज नाही असं विधान देतात. तर इथं गफलत खायची नाही, इथं माती खायची नाही, तर काय आहे, अध्ययन करणे ही प्रक्रिया नैसर्गिक व सहज आहे. आता नैसर्गिक आणि सहज कसं आहे हे उदाहरणादाखल तुम्हाला मी सांगतो. आपण रस्त्यानं जात आहात, रस्त्यानं जाता येता आपल्याला काहीतरी दिसतं किंवा दोन व्यक्ती संभाषण करत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की त्यांचं संभाषण कोणत्या स्वरूपात चालू आहे. हे झालं नैसर्गिक व सहज अध्ययन. आता ते दोन व्यक्ती रागामध्ये एकमेकांना बोलत आहेत, त्या ठिकाणी आपल्याला अध्ययन काय झालं, त्या दोघांमध्ये वाद चालू आहे, त्या दोघांचं भांडण चालू आहे, त्या दोघांचं काहीतरी बिनसलेलं आहे, म्हणून ते दोघं वाद घालत आहेत. आणि त्याच ठिकाणी आपल्याला अध्ययन काय झालं की त्या दोघांचं बिनसले, त्या दोघांचं काहीतरी चालू आहे. हे झालं नैसर्गिक अध्ययन, चालता बोलता केलेलं आहे. ही अध्ययन ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे. परीक्षेमध्ये विधान कसं फिरवलं जातं, अध्ययन करणे ही प्रक्रिया नैसर्गिक व सहज नाही, पण इथं गफलत करायची नाही आहे. तर अध्ययन करणे ही प्रक्रिया नैसर्गिक व सहज आहे. अध्ययन करण्यासाठी शाळेत गेलंच पाहिजे असं आहे का नाही हो. जे शाळेमध्ये गेले नाहीत ते सुद्धा शिकलेत, सवरलेत, मोठे झालेत, करोडपती झालेत, अब्जोपती झालेत. जे लोक शिकले नाहीत ते सुद्धा करोडपती अब्जोपती झालेत, म्हणून शाळेत जाणं गरजेचं नाहीये. शाळेत गेलेला माणूस शिकतो असं नाहीये, शाळेत न जाता सुद्धा शिकता येतं. तेच इथं सांगितलेले, अध्ययन करण्यासाठी शाळेत गेलं पाहिजेच असं नाहीये. जन्मलेले बालक भोवतालच्या परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकत असते, हे त्याचे अध्ययन शाळा या संस्थेने अधिक पद्धतशीर केले. आता परीक्षेत विधान काय विचारलं गेलेलं होतं, दोन विधान विचारले गेले होते. जन्मलेले बालक भोवतालच्या परिस्थितीतून काही ना काहीतरी शिकत असते, विधान एक हे होतं. आणि विधान दुसरं काय होतं, त्याचे अध्ययन शाळा या संस्थेने अधिक पद्धतशीर होत नाही. आता इथं अधिक पद्धतशीर होते, पण तिथं परीक्षेत होत नाही असं विचारलं जातं, असं फसवलं जातं. अध्ययन अधिक गतिमान होण्याच्या हेतूने अध्यापन आले. आता अध्ययनाला गतिमान करण्यासाठी अध्ययन हे आलेच, अध्यापन हे आलेच. आणि त्याच्यामध्ये अध्यापन करणारा अध्यापक आला आणि अध्ययन करणारा अध्यार्थी आला. आता अध्ययन करणारा अध्यार्थी आणि अध्ययन करणारा अध्यापक ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या दोन व्यक्तींमध्ये जर आंतरक्रिया झाली तर ते अध्ययन आणि अध्यापन योग्य रीतीने होते असं समजलं जातं. आता आपण फक्त महत्त्वाच्या ओळी पाहतो, जे ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं ते पाहणार आहोत. आता मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती आहे, याच्यामधल्या काही महत्त्वाच्या ओळी आहेत ते पाहू. मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला. मानसशास्त्र शब्द हा तयार कसा झाला हे महत्त्वाचं आहे. मानस वेगळा आहे, शास्त्र वेगळं आहे. मानस आणि शास्त्र या दोन शब्दांपासून मानसशास्त्र तयार झालं. आता मानस म्हणजे मन, लक्षात येते का, मानस आणि शास्त्र या दोन शब्दांपासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला. आता मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर व वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे काय, शास्त्र. आता परीक्षेत काय विचारलं गेलं होतं, मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर व वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास याला काय म्हणतात, तर याला शास्त्र म्हणतात. शास्त्र म्हणजे काय हो, एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र. आणि मानस म्हणजे काय, मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीरपणे केलेला अभ्यास ते असतं शास्त्र. मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. आपण मानस म्हणजे काय पाहिलं, मानस म्हणजे मन आणि शास्त्र म्हणजे काय, एखाद्या विषयाचा पद्धतशीर व वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र. आणि आता मानसशास्त्र म्हणजे काय, तर मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीरपणे अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र. आपण इथे तीन संकल्पना पाहतोय. तीन संकल्पना काय आहेत, मानस आणि शास्त्र.
या दोन शब्दांपासून मानसशास्त्र तयार झालं. पण मानस म्हणजे काय? मानस म्हणजे मन, आणि शास्त्र म्हणजे काय? एखाद्या विषयाचा पद्धतशीर व वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे शास्त्र. आणि आता मानसशास्त्र म्हणजे काय? तर मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र. समजलं? चला पुढे. आता इथं काय ज्या ओळी आहेत त्या महत्त्वाच्या नाहीत, आपण महत्त्वाच्या ओळी घेऊ आणि त्याच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने पेपर सोडवता येईल. मन हे मानवी वर्तनाचे स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे. अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. आता दुसरी व्याख्या आलेली आहे मानसशास्त्राची. आपण पहिली व्याख्या काय पाहिली? मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीरपणे अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र. आता इथं दुसरी व्याख्या काय आली? मन हे मानवी वर्तनाचे स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे. अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. अतिशय सुंदर अशी व्याख्या दिलेली आहे. मन हे मानवी वर्तनाचे स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे. अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. आता 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. कितवे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते? तर 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. आता खरं पाहायला गेलं तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात हे ॲरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून झाली. ज्या वेळेस आपण व्याख्या पाहिल्या होत्या त्या व्याख्यामध्ये आपण पाहिलं होतं ॲरिस्टॉटलनं आत्म्यासंबंधीचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केली होती. आत्म्यासंबंधी मानसशास्त्र अशी व्याख्या कोण केली होती? तर ॲरिस्टॉटलनं. आपण व्याख्यामध्ये पाहिलं होतं. तुम्ही व्याख्यांचा जो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला तर लक्षात येईल. आणि आता त्याचा संदर्भ इथं आलेला आहे. मी व्याख्या पाहतानाच तुम्हाला सांगितलं होतं की अतिशय सुंदर पद्धतीने आपण चॅप्टर पाहू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण अतिशय उत्तम पद्धतीने करता येईल आणि ते तुम्हाला चांगलं समजून येईल. त्यावेळेस मानसशास्त्राची आपल्याला सुरुवात करायची होती म्हणून आपण टप्प्याटप्प्याने पाहत होतो. आपण आता पाहतोय 21वे शतक म्हणजे हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. आणि मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात कुणाच्या काळापासून झाली? तर ॲरिस्टॉटलच्या काळापासून सुरुवात झाली. आणि ॲरिस्टॉटलचा काळ कितीचा होता? तर तो इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून होता. आणि लक्षात घ्या ॲरिस्टॉटल जो आहे ना तो आहे ग्रीक तत्ववेता. ॲरिस्टॉटल कुठला तत्ववेता आहे? तो ग्रीक तत्ववेता. परीक्षेमध्ये सरळ प्रश्न विचारला जातो. ॲरिस्टॉटल हा कोणता तत्ववेता आहे किंवा कोणत्या देशाचा आहे? तर ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेता आहे. आणि त्या ॲरिस्टॉटलनं काय लिहिलं हो? त्या ॲरिस्टॉटलनं एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? तर त्या ग्रंथाचं नाव आहे डी ॲनिमा. लक्षात येते का? ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेता आहे आणि मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात सुद्धा ॲरिस्टॉटलच्या काळापासून झाली होती. आणि त्याचा काळ 384 ते 322 होता. आणि तो ग्रीक तत्ववेता होता. त्याने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यामध्ये त्यानं काय सांगितलं हो? त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं आत्म्यासंबंधीचा विचार त्यानं त्या ग्रंथामध्ये समाविष्ट केला. आणि हीच व्याख्या प्रचलित झाली आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी ॲरिस्टॉटलने मानसशास्त्राची व्याख्या केली. आता माझा साधा सरळ एक प्रश्न आहे. जो मी काही तुम्हाला विश्लेषण करून सांगतोय, जी काही पद्धत सांगतोय, जे काही स्वरूपामध्ये हे तुम्हाला मी सांगतो, हे तुम्हाला कसं वाटत आहे ते सांगा. जर योग्य रीतीने वाटत असेल तर आपण असंच कंटिन्यू पुढले सुद्धा चॅप्टर करू. आणि तुम्ही हे फक्त नुसतं जरी ऐकलात तर तुम्हाला एकदम मानसशास्त्र पक्क होऊन जाईल, हे माझं वचन असेल. चला आपण पुढे जाऊ. ग्रीक काळातील आणखीन एक तत्ववेता प्लेटो याने रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. ॲरिस्टॉटलने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि तो सुद्धा ग्रीक तत्ववेता होता. तसाच आणखीन एक ग्रीक तत्ववेता आहे, त्याचं नाव आहे प्लेटो. आणि या प्लेटोनं रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यानं काय लिहिले हो? या ग्रंथामध्ये त्याने व्यक्ती भिन्नते संबंधीचे विचार मांडले होते. आणि हेच विचार मानसशास्त्राला अतिशय जवळचे होते. ग्रीक तत्वज्ञाप्रमाणेच रोमन काळातही क्विंटिलियन नावाचा एक शिक्षक तज्ञ होऊन गेला. वक्ता तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे त्याने म्हटले. कोण म्हटले? विधान आहे. विधान परीक्षेला विचारलं गेलं होतं. लक्षात येते का? ग्रीक तत्वज्ञाप्रमाणे रोमन काळातही क्विंटिलियन नावाचा शिक्षक तज्ञ होऊन गेला. परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं? क्विंटिलियन
हा कोण होता तर हा शिक्षक तज्ज्ञ होता आणि त्यानं काय म्हटलं होतं तर वक्ता तयार करायच्या निगडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे त्याने म्हटले होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ग्रीक व रोमन काळापासून तुटकपणे का होईना मानसशास्त्राचा विचार सुरू झाला. आता एक आपलं जे ग्रंथ आहे रामायण आहे महाभारत आहे आणि आपला जो काही श्रीकृष्ण आहे तो उत्तम मानसशास्त्रज्ञ उत्तम तत्वज्ञ आणि खूप काही होते आपले श्रीकृष्ण. आणि आपण मानसशास्त्र कुठलं पाहतो हो आपण पाश्चात्य मानसशास्त्र पाहतो आणि त्याचाच प्रमाण घेतो. पण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि खरा तो एकच मानसशास्त्रज्ञ आपले भगवान श्रीकृष्ण. ह्याच्यामध्ये आपल्याला धार्मिकतेशी कुठेही जायचं नाहीये. पण ज्यावेळेस आपण श्रीकृष्ण वाचायला जातो ज्यावेळेस आपण श्रीकृष्ण समजून घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला खरं कळून जातं की हेच सत्य आहे. असो आपण विषयांतर नको करायला. जे आपल्या परीक्षेला आहे ज्या आपल्या ताटामध्ये पाडलेलं आहे ते आपल्याला संपवायचं ते आपण पाहू. लक्षात आले का 21व्या शतकापासून मानसशास्त्राची सुरुवात झाली आणि ॲरिस्टॉटलच्या काळापासून ॲरिस्टॉटलचा काळ किती 384 ते 322 आणि ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्ता होता. तसाच प्लूटो सुद्धा ग्रीक तत्त्ववेत्ता होता आणि ॲरिस्टॉटलने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला होता तसा प्लूटोनं रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला होता. ॲरिस्टॉटलनं आत्म्यासंबंधीचे मानसशास्त्र सांगितले होते तर प्लूटो याने व्यक्तिभिन्नतेसंबंधीचे मानसशास्त्र सांगितले होते. आणि तसंच ग्रीक तत्त्ववेत्तेप्रमाणे रोमन काळामध्येही क्विंटिलियन नावाचा एक शिक्षक तज्ज्ञ होऊन गेला होता आणि ग्रीक व रोमन काळापासूनच तुटकपणे का होईना मानसशास्त्राचा विचार सुरू झाला. आता सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला. कोणत्या शब्दापासून तयार झाला? सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला. मी कोणत्या शब्दावर जोर देतो कुठल्या शब्दाला उच्चार कसा करतो ह्याच्याकडे सुद्धा लक्षात असू द्या म्हणजे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की कोणतं विधान किती महत्त्वाचं आहे. सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार. लक्षात घ्या सायको म्हणजे आत्मा. आता सायको म्हणजे आपण त्याला वेडा म्हणतो पण तो वेडा नसतो. सायको म्हणजे आत्मा असतो आणि लोगस म्हणजे विचार असतो. आत्म्यासंबंधीचे चर्चा करणारे शास्त्र ते सायकोलॉजी. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मन हे मानवी वर्तनाचे स्फूर्ती प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे. अशा या मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास करणारे मानसशास्त्र. आपण मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या होत्या त्याच्यात तर कितीतरी पटीने ह्या वेगळ्या व्याख्या आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्या व्याख्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत पण आपण ज्यावेळेस पाठ पाहू त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य आपल्याला वेगळ्या व्याख्या पाहायला मिळतील. सायको म्हणजे आता सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला. तसंच सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार. आत्म्यासंबंधीचे चर्चा करणारे शास्त्र ते सायकोलॉजी. तेव्हा मानसशास्त्र हे सुरुवातीच्या काळात आत्म्याचे शास्त्र सायन्स ऑफ सोल राहिले. लक्षात येते का? मानसशास्त्र हे सुरुवातीच्या काळात काय होतं तर आत्म्याचे शास्त्र सायन्स ऑफ सोल होते. पण नंतर कसं झालं नंतर काही काळानंतर आत्मा हा शब्द गेला आणि त्याची जागा मन या शब्दाने घेतली. काय झालं आत्मा हा शब्द गेला आणि त्याची जागा मन ह्या शब्दाने घेतली. का तर मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची सुटसुटीत व सोपी व्याख्या तयार झाली आणि हेच परीक्षेला विचारलं होतं. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी ही कोणाची व्याख्या आहे तर ही मानसशास्त्राची व्याख्या आहे. आत्म्यापेक्षा मन शब्द उच्चारल्यामुळे थोडेसे गुण कमी झाले तरी मन म्हणजे काय ते मन कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर निरुत्तर राहिले आणि मन कुठे आहे याचे उत्तर आणखीन सुद्धा मिळत नाहीये. मनाची शास्त्र शुद्ध व्याख्या करणे तसे कठीण होते तथापि मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या मॅकडोल यांनी केली. मॅकडोल यांनी व्याख्या काय केलेली आहे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र सायन्स ऑफ माइंड. काय लक्षात येते काय परीक्षेमध्ये व्याख्या कशीही विचारली जाऊ शकते. एकदा परीक्षेमध्ये ही व्याख्या कशी विचारली मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे 2000 TETचा पेपर 1 लक्षात घ्या. पेपर 1 उचलून पहा त्याच्यामध्ये तुम्हाला ही व्याख्या भेटेल. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची सुंदर व्याख्या कोणाची आहे
तर मॅकडूल आहे, मॅकडूल यांची आहे. आणि दुसऱ्या एका पेपरमध्ये विचारलं होतं सायन्स ऑफ माइंड, ही मानसशास्त्राची व्याख्या कुणाची आहे, तर ही सुद्धा मॅकडूल यांची आहे. आता इथून खरी मज्जा आहे, इथून खरे भांडण चालू होणारे आहेत. इथं चुलत्या चुलतीचे भांडणं, चुलत्या पुतण्याचे भांडणं, असे वेगवेगळे भांडणं असतात, तसे इथं मानसशास्त्रज्ञांचे भांडणं आहेत. त्यांच्यामध्ये व्याख्यांचं भांडणं चालू आहे. मी असं म्हणतोय तर तू तसं काय म्हणतोस, तू तसं म्हणतो तर मी सुद्धा असं म्हणतो. तू मानसशास्त्राची अशी व्याख्या करतो ना, मी तुझ्यापेक्षा मानसशास्त्राची व्याख्या भिन्न करतो. अशा स्वरूपात हा चॅप्टर कधी संपून जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाहीये. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड अशी मानसशास्त्राची व्याख्या कोण केली, तर मॅकडूगल यांनी केलेली आहे. मॅकडूगल यांनीच मानसशास्त्राच्या व्याख्येत थोडासा फरक केला. तसं मानसशास्त्राची व्याख्या यांनी काय सांगितली होती, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड अशी मॅकडूगल यांची व्याख्या होती. आता त्याच मॅकडूगल यांनी मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये थोडासा बदल केलेला आहे. आणि तो काय बदल केलेला आहे, तर मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे. काय म्हणतात ते पहा, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे, अशी मॅकडूगल यांनी मानसशास्त्राची व्याख्या केली. मानसशास्त्राची व्याख्या मॅकडूगल यांनी 2 केली, पण परीक्षेत 3 विचारल्या जातात. काय विचारल्या जातात, मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, ही मॅकडूगल यांची व्याख्या. सायन्स ऑफ माइंड ही सुद्धा मॅकडूगल यांची व्याख्या. आणि तिसरी काय, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. आता हीच व्याख्या आपण व्याख्यामध्ये घेतली होती. चला पुढे 19व्या शतकामध्ये शरीरशास्त्र व पदार्थ विज्ञान यातील संशोधन प्रगती मानसशास्त्राच्या विकासात पोषक ठरली. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंब झाला. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली, विल्यम वुंट यांनी सुरू केली. आणि ती कधी सुरू केली, तर 1879 मध्ये. आणि तेही कुठे, तर जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतनिरीक्षणाने होऊ शकतो. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र झाले. पहिलं मनाचे होते, पुन्हा आत्म्याचे होते. आता काय झालं, मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतनिरीक्षणाने होऊ लागला. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र झाले. मानसशास्त्र ही व्याख्या अपुरे व आक्षेपार्ह वाटू लागली. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्राईडने निदर्शनास आणले. लक्षात येते का, विल्यम वुंटनं काय केलं, मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतनिरीक्षणाने होऊ लागला. बोधावस्थेचा अभ्यास विल्यम वुंटनं सांगितला. पण आता इथं फ्राईड दादा येतात आणि फ्राईड दादा येऊन काठी घालतात. ते काय करतात, काठी घालून भांडण करून काय म्हणतात, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात. विल्यम वुंट काय म्हणला, मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला हे विल्यम वुंटने सांगून दिलं. पण नंतर आले आपले फ्राईड दादा काठी घेऊन आले, काठी मारली. त्यांनी म्हटले मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्राईडने सांगितलं काठी घेऊन. त्यानंतर मानसशास्त्र हे बोधावस्था व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणले. मानसशास्त्राची व्याप्त्याही आणखीन व्यापली गेली. त्यानंतर येतात वॅटसन. आता हे वॅटसन काय आहेत हे आपण व्याख्यांच्या स्वरूपात सांगितलं होतं. व्याख्या पाहताना वर्तन वॅटसन. तसं आता हे वर्तनवादी मानसशास्त्र हे अमेरिकेतले आहेत वॅटसन. त्यांनी काय केलं, वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था झुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. सायन्स ऑफ माइंड मॅकडूगल, विल्यम वुंट बोधावस्थेचा अभ्यास. त्यानंतर आला फ्राईड दादा काठी घेऊन त्यांनी काठी मारली. त्याने काय म्हणले, अहो मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असं फ्राईड दादा सांगितलं. आणि मानसशास्त्र हे त्यावेळेस काय झालं, बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास झाला. पण नंतर आपले अमेरिकन वचनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन आले आणि ते काय म्हणले, मन आणि बोधावस्था मी झुगारून देतो, त्यांना मानत नाही, त्यांना घेणत नाही, पण मानवी वर्तनाचे शास्त्र
ते मानसशास्त्र. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या कोण केली? वॅटसन. ते कुठले? अमेरिकेतले. कोणते मानसशास्त्र? वर्तनवादी मानसशास्त्र. तर चला पुढे. हे सर्व झालं. त्यानंतर मन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने त्यात मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरविले. आता मन दादा आले. मन दादा येऊन त्यांनी काय म्हणले? मन दादा आले. मन नावाचा मानसशास्त्र आला. त्या मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितले? मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरविले. म्हणजे अनुभव व वर्तनाचे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोण दिली? तर मन या मानसशास्त्रज्ञांनी केली. आता वरील सर्व ज्या काही व्याख्या पाहिल्या त्या समाधानकारक असल्या ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्राण्यांचा उल्लेख कुठेही पाहायला भेटला नव्हता. ही बाब खटकली. ही बाब खटकल्यामुळे 3 नवीन मानसशास्त्रज्ञ उत्पन्न झाले. त्यांच्या मनाला ही बाब कुठेतरी खटकली. त्यांना याची जाणीव झाली. म्हणून त्यांनी याच्यामध्ये बॉम्बस्फोट केला. आणि तो बॉम्बस्फोट करून काय घातला? हे बॉम्बस्फोट करणारे मानसशास्त्र कोण होते? आणि प्राणी यांचा समावेश करणारे मानसशास्त्रज्ञ कोण होते? तर मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन यांनी मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये थोडासा बदल केला. हे जे 3 मानसशास्त्रज्ञ आहेत कोण आहेत? मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी मानसशास्त्राच्या व्याख्यामध्ये बदल केला. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या केली. याच्यापूर्वी मानसशास्त्राच्या व्याख्यामध्ये प्राण्यांचा कुठेही उल्लेख नव्हता. ही बाब खटकल्यामुळे मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सन यांनी मानसशास्त्राची व्याख्या थोडीशी बदलली. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी व्यापक व्याख्या केली. आता वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र सांगितले होते. ते परीक्षेला विचारलं होतं. बी बरोबर SOR असं त्यांनी सांगितलं होतं. आपण डायरेक्ट वुडवर्थ यांचं बी बरोबर SOR एवढंच लक्षात ठेवायचं. हे वर्तनाचे सूत्र वुडवर्थ यांचं होतं. पण त्याच्यानंतर काय? आता इथं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. पुन्हा खाली मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. आता मराठीमध्ये काय आहे? वर्तन बरोबर उद्दीपक, जीव, प्रतिक्रिया असं त्यांनी सूत्र सांगितलेलं आहे. आता चला जाऊ आपण पुढं. आता इथं तुम्हाला मानसशास्त्राच्या काही शाखा दिसत असतील. ह्या मानसशास्त्राच्या शाखा आहेत. ह्या मानसशास्त्राच्या शाखा कुठल्या? फक्त जाणीव करून घ्यायच्या मानसशास्त्राच्या शाखा आहेत. व्यवस्थापन शाखा आहे, तौलानिक मानसशास्त्र आहे, प्राणी मानसशास्त्र आहे, अनुवंशाचे मानसशास्त्र आहे, गुन्हेगारीचे मानसशास्त्र आहे. आता हे बालगुन्हेगारीच्या बालगुन्हेगारी पाहिलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल गुन्हेगारीचे मानसशास्त्र आहे, चिकित्सा मानसशास्त्र आहे, सामान्य मानसशास्त्र आहे, शारीरिक मानसशास्त्र आहे, सामाजिक मानसशास्त्र आहे, बाल मानसशास्त्र आहे, व्यक्तिगत भिन्नतांचे मानसशास्त्र आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आहे आणि औद्योगिक मानसशास्त्र आहे. हे कोणते मानसशास्त्रांच्या शाखा आहेत? एवढ्या जरी शाखा आपल्याला माहीत झालं तर सफिशियंट आहे. पण याच्याबद्दल आपल्याला जास्त तेवढी परीक्षेला माहिती विचारली जात नाही आहे. माहिती कशाची विचारली जाते? शैक्षणिक मानसशास्त्र या शाखेसंदर्भात. तर आता आपण डायरेक्ट शैक्षणिक मानसशास्त्राकडे वळू. आणि याच्यातले बरेचसे विधान हे परीक्षेला आलेले होते. शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार 19व्या शतकाच्या प्रारंभी मांडला गेला. आता फ्रोबेल, हर्बर्ट तसेच पेस्टॉलॉजी हे या विचाराचे उद्गाते होते. कशाचे? शैक्षणिक मानसशास्त्राचे उद्गाते कोण? तर फ्रोबेल, हर्बर्ट आणि पेस्टॉलॉजी. शिक्षकाचे अध्यापन मानसशास्त्राला धरून असावे असा विचार 19व्या शतकाच्या प्रारंभी मांडला गेला. आणि फ्रोबेल, हर्बर्ट तसेच पेस्टॉलॉजी हे या विचारांचे उद्गाते होते. आता शैक्षणिक मानसशास्त्र ही एक उपयोजित शास्त्र आहे. परीक्षेत विचारलं गेलं होतं शैक्षणिक मानसशास्त्र ही एक उपयोजित शास्त्र नाही. शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित शास्त्र आहे. तर उदाहरण काय बरोबर यायला पाहिजे? शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे. पहिलं 1 लाइनर होतं, पुन्हा 2 ओळीचं आलं, पुन्हा 3 ओळीचं आलं. आता कॉम्बिनेशन खूप बदललेलं आहे. वरची एक ओळ देतात, मधली एक ओळ देतात, दुसऱ्या पेजवरची एक देतात आणि दुसऱ्या पुस्तकातली एक ओळ देतात. त्यामुळं विधानं खूप महत्त्वाचे आहेत. मी जे काय सांगतोय, जे काही तुम्हाला प्रवचनाच्या स्वरूपात जे काही बडबड करून सांगतोय तेवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवलं ना, तेवढं सुद्धा जरी ऐकलं ना, तुम्हाला विधानं कशी फिरवले जातात, विधानं कशी विचारले जातात हे लक्षात येऊन जाईल. शैक्षणिक मानसशास्त्र ही एक उपयोजित शास्त्र आहे. परीक्षेत दिलं जातं शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र नाही. तर शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे. अध्ययन हे
शैक्षणिक मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी वास करते. अध्ययन हे कोठे वास करते, तर अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी वास करते. अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे. आता विधान काय असतात, इथं विधान एक आहे, अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी वास करते. दुसरं विधान आहे, अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे. 2 झालं. तिसरं विधान आहे, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. हे विधान 3 झाले. आणि चौथं विधान असतं, शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे. हे विधान 4 ओरिजिनल झाले, पण परीक्षेत काय देतात, शैक्षणिक मानसशास्त्र हे एक उपयोजित शास्त्र आहे, हे तर विधान बरोबर आहे. अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्राच्या केंद्रस्थानी वास करते, हे सुद्धा विधान आहे, ॲज इट इज देतात. आता इथं फिरवतात, अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राच्या मध्यवर्ती कल्पना नाही, किंवा अध्ययन प्रक्रिया ही नुसती मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना होय, असं सुद्धा दिलं जातं. तर हे चूक आहे. अध्ययन प्रक्रिया ही शैक्षणिक मानसशास्त्राची मध्यवर्ती कल्पना आहे. आणि इथं सुद्धा फिरवलं जातं, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारे मानसशास्त्र शाखा म्हणजे उपयोजित मानसशास्त्र होय, इथं असं दिलं जातं. हे सुद्धा बरोबर येतं, पण अध्ययन अध्यापनाशी संबंधित असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. आणि आता इथं असं दिलं जातं, अशी ही स्किनर यांची शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या आहे, पण इथं स्किनर देत नाही आहेत. ही व्याख्या कोणाची आहे, ओळखा म्हणून सुद्धा देतात. ही व्याख्या स्किनरची आहे किंवा नाही असं म्हणून सुद्धा दिलं जातं. त्यामुळे जेवढे काही मी ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, जेवढं काही सांगत आहे ना, तेवढं ॲज इट इज पाठ करा. ज्यावेळेस नोट येतील त्यावेळेस तुम्हाला वाचायला बेसूप होऊन जाईल. याशिवाय शिकवणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. आता इथं आपण स्किनरची व्याख्या काय होती, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राची स्किनरची व्याख्या होती. पण CHZची काय होती, शिकणाऱ्या वर्तनाचा व वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राची CHZ यांची शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या आहे. त्यानंतर चला पुढे जाऊ आपण. शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या करताना वृत्ती आणि पॉवर्स म्हणतात. जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग व शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र. आता ह्या मानसशास्त्राच्या व्याख्या शॉर्टमध्ये कशा लक्षात ठेवायच्या, त्यासाठीच आपण सुरुवातीला व्याख्यांचे व्हिडिओ पाहिले होते. ते व्याख्यांचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम साध्या सरळ सोप्यात आणि एकदम ट्रिक्ससह समजून जाईल की व्याख्या कशा शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायच्या असतात. चला पुढे जाऊ आपण. अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा काय संबंध आहे तो पाहू. आणि इथून पुढे आता खूप महत्त्वाचं आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा विचार करण्यापूर्वी शिक्षण या संज्ञेचा अर्थ आपणास माहीत असायला हवा. शिक्षण ही अधिक व्यापक संकल्पना आहे. परीक्षेमध्ये दिलं जातं शिक्षण ही अधिक व्यापक संकल्पना किंवा अधिक व्यापक संज्ञा नाही. आहेला नाही, होयला आहे, सत्यला असत्य असं विधान केले जातात. तर शिक्षक ही अधिक व्यापक संकल्पना आहे. शिक्षण ही अधिक व्यापक संज्ञा आहे. विधान नीट लक्षात राहू द्या, उघडा डोळे बघा नीट. शिक्षण या शब्दाला एज्युकेशन असा शब्द वापरला जातो. लॅटिन भाषेत तो टू एड्युकेट म्हणजे टू लीड मार्गदर्शन करणे, काही विचारवंत, ई म्हणजे आउट आणि ड्युको म्हणजे टू ड्रॉ. एज्युकेट मीन टू ड्रॉ आउट वॉट इट पोटेन्शियल असा शिक्षण या संज्ञेचा अर्थ लावतात. शिक्षक म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होय. आता इथे शिक्षक म्हणायला लागले. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासात शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास समाविष्ट असतो. परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. काय विचारलं गेलेलं आहे, सर्वांगीण विकास. याच्यामध्ये काय समाविष्ट असतं, सर्वांगीण विकास म्हणजे असतो
सर्वांगीण विकासात काय येतं? शारीरिक येतं, मानसिक येतं, सामाजिक येतं, भावनिक येतं, नैतिक येतं. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासात शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास यांचा समावेश असतो. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. व्यक्तीच्या वर्तनात सुयोग्य व अपेक्षित बदल घडवून आणण्याचे कार्य शिक्षण करत असते. आता इथं परीक्षेत काय दिलं जातं? शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. विधान 1, व्यक्तीच्या वर्तनात सुयोग्य व अपेक्षित बदल घडवून आणण्याचे कार्य शिक्षण करीत नसते. विधान 2, शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा समतोल विकास साधला जातो, तसंच समायोजन क्षमताही विकसित केली जाते. असे 3 विधान विचारले जातात. याच्यातलं चुकीचं विधान ओळखा असं सांगितलं जातं. तर इथं काय आहे? शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. विधान बरोबर आहे. व्यक्तीच्या वर्तनात सुयोग्य व अपेक्षित बदल घडवून आणण्याचे कार्य शिक्षण करीत असते. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा समतोल विकास साधला जातो, तसेच समायोजन क्षमताही विकसित होते. शिक्षण प्रक्रियेत वैशिष्ट्ये या संदर्भात आपण विचारात घेतली पाहिजे. वैशिष्ट्ये, आता शिक्षण प्रक्रियेची जी काही वैशिष्ट्य आहे हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये खूप गफलत होते. ह्याच्यामधले विधानं खूप आलटून पालटून विचारले जातात. इथे विधान काय आहे? शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण हे औपचारिक, अनौपचारिक व सहजपणे दिले जाते. शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. आता इथे 7-8 विधान आहेत. याच्यापैकी कुठलेही 4 विधान विचारले जातात आणि परीक्षेमध्ये दिले जातात. विधान 1 असतं, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. विधान 2 दिलं जातं, शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. पुन्हा दिलं जातं, शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया नाही. पुन्हा दिलं जातं, शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. इथं गोंधळ होतो. इथं आपल्याला काय वाटतं? शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया. ओके बरोबर. शिक्षण ही नैसर्गिक. ओके बरोबर. पुन्हा वाटतं शिक्षण ही मानसिक प्रक्रिया नाही. मानसिक प्रक्रिया नाही असं वाटतं. मग शिक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे. पण पुन्हा वाटतं शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया नाही. आता शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया कसं असू शकते असं वाटतं आपल्या मनाला. आपलं मनच आपल्याला चुकीचं उत्तर देत असतं. म्हणून आपल्या मनाचं ऐकायचं नसतं, आपल्या डोळ्याचं ऐकायचं असतं, आपल्या बुद्धीचं ऐकायचं असतं आणि आपण जे वाचले त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतं. जे वाचले, जे ऐकले त्यावर विश्वास ठेवायचा. काय आहे ह्याच्यामध्ये? काहीही आहेला नाही म्हटलं जातं, होईल आहे म्हटलं जातं. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया नाही. विधान चूक आहे. शिक्षण ही नैसर्गिकपणे व सहज प्रक्रिया नाही. विधान चूक. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. आहे तर आहे. विधान बरोबर आहे. काय आहे आणि काय नाही हे लक्षात असू द्या. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण हे त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही एक मानसिक प्रक्रिया आहे. शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण औपचारिक, अनौपचारिक व आणि सहजपणे दिले जाते. शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. शिक्षण ही अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणारी, सर्वांगीण विकास साधणारी, स्वयंस्फूर्त अखंड चालणारी सामाजिक प्रक्रिया कुटुंब, शाळा आणि समाज या संस्थांच्या माध्यमातून चालू असते. हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे. आता मानसशास्त्र वस्तुनिष्ठपणे तसंच शास्त्रीय पद्धतीने व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करते. हे विधान सुद्धा महत्त्वाचं आहे. व्यक्तिवर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते आणि वर्तनाला योग्य वळण लावण्याचे काम शिक्षणशास्त्र करते. व्यक्तीच्या व्यक्तिवर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र करते, तर वर्तनाला योग्य वळण लावण्याचे काम शिक्षणशास्त्र करते. म्हणजे छडी लागे छमछम विद्या येई घमघम. असा मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्राचा अत्यंत जवळचा संबंध आहे. सागरातील पाणी आणि लाट यांचा जसा संबंध आहे तसा शिक्षणशास्त्र आणि मानसशास्त्राचा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दोन्ही शास्त्रांचा अभ्यास प्राण्यांशी संबंधित आहे. मानसशास्त्र हे वर्तनाचे, तर शिक्षणशास्त्र हे वर्तनाला सुयोग्य वळण लावणारे शास्त्र आहे. आता इथं शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्यापनाची गरज काय हे तुम्ही वाचून घ्या, एकदा रीड करा. पण याच्यातले जे महत्त्वाचे विधान आहेत तेच आपण घेणार आहोत, कारण याच्यामध्ये तेवढं विचारलं जात नाही. काय महत्त्वाचं असते तेच आपण त्याच्यावर फोकस करू. आता आपण चलू वर्तन अभ्यासाच्या पद्धतीकडे. आता आपण वर्तन अभ्यासाच्या पद्धती पाहू. बालकाच्या वर्तनाच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र.
बालकाच्या वर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र होय. आता बालवर्तन अभ्यासासाठी ज्या पद्धती सर्वसामान्यपणे वापरल्या जातात त्या पद्धतीचा विचार आता आपण करणार आहोत. ह्याच्यामध्ये कसं आहे, काही शास्त्रीय पद्धत आहेत आणि काही अशास्त्रीय पद्धत आहेत. आता वर्तन अभ्यासाच्या पद्धतीचं वर्गीकरण कसं केलं जातं, शास्त्रीय आणि अशास्त्रीय. आता याच्यामध्ये अभ्यास पद्धती आहेत, काही शास्त्रीय आहेत काही अशास्त्रीय आहेत. आता ही शास्त्रीय पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धत येते, जीवन वृत्तांत पद्धत येते, सर्वेक्षण पद्धत येते, वैकासिक पद्धत येते आणि मनोविश्लेषण पद्धत येते. आणि अशास्त्रीय म्हणजे त्याला कुठलाही आधार नसतो, त्या अशास्त्रीय असतात. शास्त्रीय म्हणजे त्या सिद्ध केल्या जाऊ शकतो, त्याला काहीतरी आधार असतो आणि त्याची सिद्धता करता येते. पण अशास्त्रीयमध्ये त्याला काहीही आधार नसतो, कसलाही आधार नसतो, त्याला अशास्त्रीय म्हणतात. अशा पद्धती आहेत पर्यक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण. मी होईल तेवढी काळजी घेतो की ह्या व्हिडिओमध्ये कुणालाही बोर होणार नाही आणि हा पहिला चॅप्टर आपण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत. आणि या क्षणापर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी कमेंट करा, त्यांच्यासाठी सल्यूट असेल आणि तुम्ही 100% पास होणार आहात. आणि आपण 2021ला सुद्धा असंच पाहिलं होतं, पण त्यावेळेसचे एक्झाम्पल वेगळे असतात, आत्ताचे एक्झाम्पल वेगळे असतात आणि तुम्हाला खूप काही वेगळा अनुभव मिळून जाईल. प्रत्येक वेळेस चॅप्टरमध्ये नवीन काहीतरी तुम्हाला पाहायला मिळेल. चला आपण अभ्यास पद्धती पाहत होतो, त्याच्यामध्ये शास्त्रीय आहेत, अशास्त्रीय आहेत. शास्त्रीय पद्धती कुठल्या, प्रायोगिक, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण, वैकासिक आणि मनोविश्लेषण. त्यानंतर आहे अशास्त्रीय पद्धत, याच्यामध्ये आहे पर्यक, दंतकथा आणि आत्मनिरीक्षण. आता या वर्तन अभ्यास पद्धतीपैकी आता या पुस्तकामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या आहेत निरीक्षण, प्रायोगिक, सर्वेक्षण आणि जीवन वृत्तांत. या 4 पद्धतींचा आता आपण अभ्यास करू. आता या पद्धतींबद्दल परीक्षेमध्ये काय विचारलं जातं हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये काय विचारलं जातं, निरीक्षण म्हणजे काय, त्याचे काही फायदे आहेत, तोटे आहेत आणि या फायद्या तोट्यावरच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्याचेच फिरवून प्रश्न विचारले जातात. कसे ते आपण पाहू. आता सर्वप्रथम पाहू आपण निरीक्षण पद्धत. त्याच्यामध्ये आता निरीक्षण आहे, ह्या निरीक्षणाचे आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण असे 2 प्रकार पडतात. आता पहिला आहे आत्मनिरीक्षण. आता निरीक्षण म्हणल्यानंतर साधं सरळ आहे. निरीक्षण समोर जे चालू आहे त्याचं निरीक्षण करणे आणि याच निरीक्षणाचे 2 प्रकार आहेत, आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण. मग आता आपण आत्मनिरीक्षण याच्या संदर्भात पाहू. अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाने निरीक्षण करण्याच्या पद्धतीला आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण असे म्हणतात. आपण सदा म्हणतो ना, सदा कदा यदाचित जेव्हा तेव्हा म्हणत असतो, स्वतःच्या अंतर्मनामध्ये ढुंकून पहा, स्वतःच्या मनामध्ये ढुंकून पहा, स्वतःच्या अंतर्मनाला विचारा किंवा स्वतःचं अंतर्मन काय म्हणतंय, तुमच्या ह्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. तुम्ही स्वतःचं परीक्षण करा, स्वतःचं आत्मनिरीक्षण करा, जे म्हणतात ना तेच आहे. म्हणजे आपण दिवसभर काय केलं, आज दिवसभराचा उद्योग मी काय केला, रात्रभर आपण झोपताना विचार करायचा, ते झालं आत्मपरीक्षण. मी आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये काय केलं, मी आजच्या दिवसभरामध्ये काय केलं, मी कोणाचा खून केलेला आहे का, मी कोणाला मारलेला आहे का, माझ्याकडून काही चांगलं घडलेलं आहे का, माझ्याकडून काय वाईट घडलेलं आहे का, याची आत्मप्रचिती येणं किंवा याचा आपण विचार करणं, तेच झालं आत्मनिरीक्षण. स्वतःचे निरीक्षण करणे आणि स्वतःचे निरीक्षण करणे तेच झाले आत्मनिरीक्षण. आता अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण असे म्हणतात. ही झाली मानसशास्त्रीय पुस्तकी व्याख्या. एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण. आता इथं काय दिलेलं आहे, एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत करणे म्हणजे आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण. कुठलीही घटना घडलेली असेल त्याचं आपण निरीक्षण केलेलं असेल आणि ते सांगणं म्हणजे झालेलं आत्मनिरीक्षण आणि त्या घटनेबद्दल कथन करणे म्हणजेच आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण होय. आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात काही फायदे, सुरुवातीलाच काय याचे काही फायदे असतात, तोटे असतात, तेच आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आत्मनिरीक्षणचे फायदे पाहू. आता फायदा काय आहे, या पद्धतीमध्ये प्रयोग करणारा आणि प्रयोजक, या पद्धतीत प्रयोग करणारा प्रयोजक व ज्याच्यावर प्रयोग करायचा आहे तो प्रयोज्य, या 2 व्यक्ती असतात. एक लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे, ज्या या पद्धतीत प्रयोग करणारा प्रयोजक,
प्रयोग कोण करायले? आपण स्वतः करायलो. कोणावर करायलो? आपल्यावरच करायलो. हे झालं आत्मनिरीक्षणमध्ये. आत्मनिरीक्षणमध्ये काय असतं? प्रयोग करणारा आपण असतो आणि प्रयोग करण्याला प्रयोजक म्हणतात, आणि ज्याच्यावर प्रयोग करायचा असतो तो असतो प्रयोज्य. आता इथं दोन्ही व्यक्ती आपणच आहोत. आणि आत्मनिरीक्षणमध्ये प्रयोजक आणि प्रयोज्य एकच व्यक्ती असते. परीक्षेमध्ये हेच विधान विचारलं गेलं होतं. आता मन ही प्रयोगशाळा सतत आपल्याबरोबर असते. मन ही प्रयोगशाळा सतत आपल्याबरोबर नसते असं देतात परीक्षा. तसं नाही, तर मन ही प्रयोगशाळा सतत आपल्याबरोबर असते. हे विधान कुठल्या ह्याच्यामध्ये येतं? तर हे आत्मनिरीक्षण मध्ये येतं. इतर कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसते. आता इथं परीक्षामध्ये काय विधान दिले जातात सांगतो. आत्मनिरीक्षण असं दिलं जात नाही. या पद्धतीत प्रयोग करणारा प्रयोज्य व ज्याच्यावर प्रयोग करायचा तो प्रयोज्य या दोन्ही व्यक्ती एकच असतात. हे विधान 1. दुसरं, मन ही प्रयोगशाळा सतत आपल्याबरोबर असते. विधान 2. इतर कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसते. विधान 3. स्वतःच्या मानसिक क्रियांचे निरीक्षण करावयाचे नसते. विधान इथं पलटून दिलं जातं आणि दिलं जातं अ ब बरोबर, ब क बरोबर, अ ब क ड बरोबर आणि ड चुकीचं, 4 नंबरचं ऑप्शन. तर ह्याच्यामध्ये काय येतं? अ ब क पण बरोबर येतं आणि 4 नंबरचा जे ऑप्शन दिलेलं असतं ड चुकीचं. मग इथं हे 2 बरोबर आलेले असतात आणि या दोन्हीपैकी कोणी जर तिसरा आणि चौथा जर पर्याय क्लिक केलेला असेल तर त्यांना मार्क मिळून जातात. अशा सुद्धा चुका होऊ शकतात, पण सहसा तसं होत नाही. असो, चला पुढं. आता हे कसं आहे? हे झाला फायदा. याच्यामुळे ही आत्मनिरीक्षण पद्धती कुठेही वापरता येते. आता आत्मनिरीक्षण पद्धत ही बिनखर्चाची आहे. मन ही प्रयोगशाळा सतत आपल्याबरोबर असते म्हणून याचा खर्च होत नाही. तसंच आत्मनिरीक्षण पद्धत ही बिनखर्चाची आहे. काही मनोव्यापार असे असतात त्यांचा अनुभव स्वतः घेऊन तो व्यक्त करावा लागतो. एखाद्याचे पोट दुखत असेल तर त्याचा अनुभव आलेल्या व्यक्तीची तो डॉक्टरांचा. आता ही कसं आहे? हे वाचण्यापेक्षा मी तुम्हाला एकदम साधा सरळ सांगतो. आता काही गोष्टी अशा झालेल्या असतात किंवा आपल्याला त्या क्षणाला पोट दुखत आहे, पोटात भयंकर दुखत आहे, पण 1 दिवसानं, 2 दिवसानं, अर्ध्या तासानं त्यावेळेस पोटामध्ये ज्या क्षणाला, ज्या दिवसाला, ज्या क्षणाला, ज्या सेकंदाला दुखत होतं, जेवढी त्याची तीव्रता होते त्या तीव्रतेने आपल्याला नंतर त्याचं निरीक्षण करता येत नाही किंवा ते सांगता येत नाही. आणि जे अनुभव आपण घेतलेले आहेत त्याची पुनरावृत्ती करता येत नाही. काही मनोव्यापार असे असतात त्यांचा अनुभव स्वतः घेऊन तो व्यक्त करावा लागतो. एखाद्याचे पोट दुखत असेल तर त्याचा अनुभव आलेल्या व्यक्तीनेच तो डॉक्टरांजवळ व्यक्त करावा लागतो. हे सांगितले, पण याचा तोटा सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आपल्या मनातील भावना, विचार आपणास स्पष्टपणे सांगू शकतो. आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात. जर स्वतः परीक्षण केलं तर आपल्यामध्ये काय चुका होतात, काय नाही हे कमी करता येतात आणि चुका दुरुस्त करता येतात. आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात, समूळ नाहीसे करता येतात. परीक्षेमध्ये विधान काय विचारलं होतं? उघडा डोळे बघा, नीट डोळ्यात तेल घालून पहा. आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात, समूळ नाहीसे करता येत नाहीत असं विचारलं होतं. तर विधान आपल्याला वाटतं आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात, बरोबर आहे, आणि लगेच फिरवतात. समूळ नाहीसे करता येत नाहीत. आपल्याला वाटतं हां बरोबर आहे, समूळ नाहीसे करता येत नाही. ते आपलं काय वाटतं? आत्मनिरीक्षण केल्यानंतर आपल्याला आत्मदोष कमी करता येतो पण ह्याचं समूळ काढता येत नाही असं वाटतं. नाही, आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात, समूळ नाहीसे करता येतात. परीक्षेत नाहीत म्हणून विचारलं होतं. कोणत्याही वर्तन परिणामाचे सामान्यीकरण करण्यापूर्वी ते कितपत बरोबर आहे याचा पडताळा आत्मनिरीक्षण पद्धतीने घेता येतो. मातृप्रेमाचे सामान्यीकरण करण्यापूर्वी मी ते आत्मनिरीक्षण पडताळून पाहू शकेल. भावना आणि विचार यांतील जिवंतपणा या पद्धतीत आपण अनुभवू शकतो. आता आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे पाहू. त्याच्यातला मी सुरुवातीलाच तोटा सांगितलेला आहे. आत्मनिरीक्षण करणे कठीण असते. तीव्र स्वरूपातील भावनांचे निरीक्षण, आता मी हे तुम्हाला ऑलरेडी सांगितले, मगच सांगितले ते फायदा. आता तेच आहे ना, तेच आलं इथं. काय आले? आत्मनिरीक्षण करणे कठीण असते. तीव्र स्वरूपांच्या भावनांचे निरीक्षण तीव्रता कमी न होऊ देता करणे खरोखर कठीण असते. आपण खूप संतापलो आहोत, संतप्त अवस्थेची तीव्रता कमी न होऊ देता निरीक्षण कसे करणार? आनंदमय अवस्थेचे निरीक्षण करताना आनंद अवस्थेची जशीच्या तशी कशी टिकणार? मी पोटात दुखायला होतं ते सांगितलं. अस्पष्ट मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण करणे कठीण असते. आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असते. परीक्षेला विचारलं होतं, इथं काय विचारलं होतं माहिती आहे का? आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असते, व्यक्तिसापेक्ष नसते.
आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ नसते, व्यक्तिसापेक्ष असते. वरील पैकी आणि आणखीन एक विधान होतं, आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असते आणि व्यक्तिसापेक्ष असते. आणखीन एक विधान होतं, आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ नसते आणि व्यक्तिसापेक्ष नसते. वरील विधानांपैकी विधानांबाबत सत्यता पडताळा असे दिलेले असतात. मग काय, डोक्याला हात लावायचा आणि केस उपटायचे, काहीच लक्षात येत नाही की काय वाटतं आपल्याला. इथं काय दिले, आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असते, विधान बरोबर आहे, त्यांनी पलटलं, व्यक्तिसापेक्ष नसते, विधान एक झालं. त्यांचं विधान दुसरं आलं, आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ नसते, व्यक्तिसापेक्ष असते, इथं पलटलं. तिसरं विधान देतात, आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असते, व्यक्तिसापेक्ष असतं. आता चौथं विधान देतात, आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ नसते, व्यक्तिसापेक्ष नसतात. मग काय करायचं हो, कसं उत्तर घ्यायचं, त्यासाठी आपल्याला हे पाठच करावं लागतं. म्हणून आत्मनिरीक्षण आत्मनिष्ठ असते, व्यक्तिसापेक्ष असते. इतरांना एखाद्या मानसिक प्रक्रियेबद्दल काय वाटते हे आत्मनिरीक्षणाने पाहून अंदाज घेता येतो, हे ठीक आहे, पण ही पद्धत प्रत्येक वेळी बरोबर ठरणार नाही. म्हणून या पद्धतीचा उपयोग करणे सामान्यकरण योग्य ठरणार नाही. आत्मनिरीक्षण व्यक्तिगत असल्यामुळे व्यक्तीच्या आवडीनिवडीचा, वृत्तींचा, पूर्वग्रहाचा परिणाम होतो. आता स्वतःचं आत्मनिरीक्षण करायचं म्हणून आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही याचा थोडाफार तरी ह्या निरीक्षणावर परिणाम होत असतो. म्हणून आत्मनिरीक्षण व्यक्तिगत असल्यामुळे व्यक्तीच्या आवडीनिवडीचा, वृत्तीचा, पूर्वग्रहाचा परिणाम त्यावर होत असतो. एकाच अनुभवासंबंधित दोन व्यक्तींचे आत्मानुभव भिन्न प्रकारचे असू शकतात. काही वेळा आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती तिला काय वाटेल हे सांगण्याऐवजी तिला काय वाटायला हवे होते हे सांगण्याची दाट शक्यता असते. आता एखाद्या वेळेस आपल्याला अनुभव येतो तसा, काही वेळा आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती तिला काय वाटले हे सांगण्याऐवजी तिला काय वाटायला हवे हे सांगतं. आणि बऱ्याच वेळा आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशी गोष्ट करतो आणि ही आपली मनस्थिती असते. आता एखादी परिस्थिती बघितल्या, दोघांचं भांडण झालेलं आहे ते बघितलं, पण आपण ते भांडण बघितले ॲज इट इज जसं सांगण्यापेक्षा, जे घडले ते सांगण्यापेक्षा आपल्याला काय वाटायला हवे होते, आपल्याला काय वाटलं ते सांगतो, त्याच्याबद्दल सांगतो. किंवा एखादी घटना घडली तर ती घटना ॲज इट इज न सांगता त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटायला हवं होतं ते सांगतो. सत्यानुभूती लपून इतरांना जे रुचेल ते सांगण्याकडे व्यक्तीचा कल असू शकतो. आता आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर आपल्याला घरच्यांनी पैसे दिलेले आहेत आणि पैसे आपल्याकडून हरवलेले आहेत, हे आपल्याला अनुभव आलेला आहे. पण घरी जाऊन आपण काय सांगतो, हो तिथं जे घडले ते सांगत नाही आहेत, जे निरीक्षण केले ते सांगत नाही आहेत, पण आता इथं बनाव करून सांगतो माझं कोणतरी पाकिट मारलं कारण ते दुसऱ्याला रुचेल असे ह्या हेतून ते सांगतो. इथं तसंच आहे. काही वेळा आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती तिला काय वाटले हे सांगण्याऐवजी तिला काय वाटायला हवे होते हे सांगण्याची दाट शक्यता आहे. सत्यानुभूती लपून इतरांना जे रुचेल ते सांगण्याकडे व्यक्तीचा कल असू शकतो. आता भारत क्रिकेटची मॅच खेळत आहे, त्याच्यामध्ये भारताने मॅच हारली तरी सुद्धा तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने भारताने मॅच जिंकली अशा पद्धतीने सांगू लागतो, किंवा जे निरीक्षण केलेलं आहे ते योग्य पद्धतीने करता त्याच्यामध्ये तफावत निर्माण करून त्याला जसं वाटेल त्या दृष्टिकोनातून सांगतो. त्यामुळे या पद्धतीत काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह असणार नाहीत. आत्मनिरीक्षण पद्धतीचे काढलेला निष्कर्ष हा विश्वासार्ह असणार नाहीत. विधान परीक्षेला आलेला आहे तर आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये काढलेला निष्कर्ष हा विश्वासार्ह नसतो. तर ते परीक्षेमध्ये दिलं असतं आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये केलेलं निरीक्षण हे विश्वासार्ह असते, तर तसं नाही, चुकीचं असतं. अबोध मनात दडलेल्या भावनांचा आणि वासनांचा आत्मनिरीक्षण पद्धतीने अभ्यास करता येत नाही. परीक्षेमध्ये काय दिलं होतं, परीक्षेत आलेलं विधान आहे अबोध मनामध्ये दडलेल्या भावनांचा आणि वासनांचा आत्मनिरीक्षण पद्धतीने अभ्यास करता येतो असं परीक्षेत दिलं होतं, तर तसं नाहीये. अबोध मनात दडलेल्या भावनांचा आणि वासनांचा आत्मनिरीक्षण पद्धतीने अभ्यास करता येत नाही. आत्मनिरीक्षण पद्धतीने एकाच वेळी एकाच इंद्रियाकडून दोन भूमिका वटवायची अपेक्षा असते. आता इथं आपल्याला निरीक्षण आपल्यालाच करायचे, प्रयोजक आपणच आहोत आणि प्रयोज्य सुद्धा आपणच आहोत. त्यामुळे एकाच वेळी दोन भूमिका करायच्या आहेत. त्यामुळं मनाला भावना अनुभवायच्या असते आणि निरीक्षणही करायचे असते. एका इंद्रियाला एकाच वेळी दोन भूमिका करायच्या असतात आणि ते कठीण जात असतं. लहान मुळे मतिमंद व्यक्ती, वेडी माणसे आणि मानवेतर प्राणी इत्यादींच्या बाबतीत या पद्धती लागू करता येत नाहीत, कारण आत्मनिरीक्षण
आत्मनिरीक्षण आहे. हो, आत्मनिरीक्षण आणखीन आपल्याला आत्मनिरीक्षण नीट करता येत नाही. तेच आत्मनिरीक्षण लहान मुलांना कसं येईल, मतिमंद मुलांना कसं येईल, आणि जे वेडी माणसं आहेत त्यांना तर स्वतःचं आत्मनिरीक्षण कसं करता येईल. त्यांना जर त्यांचं आत्मनिरीक्षण करता आलं असेल तर ते वेडे झाले असते का? नाही ना. आणि जे काही मानवेतर प्राणी आहेत म्हणजे मानवा व्यतिरिक्त असणारे प्राणी त्यांना आत्मनिरीक्षण करता येत नाहीये. त्यामुळे या पद्धतीचा वापर इतरांमध्ये करता येत नाही. प्रयोजाच्या अस्थिर किंवा चंचल स्वरूपामुळे आत्मनिरीक्षण शास्त्रीय होत नाहीये. विधान महत्वाचं आहे. प्रयोजाच्या अस्थिर आणि चंचल स्वरूपामुळे आत्मनिरीक्षण शास्त्रीय होत नाही. तिथं शास्त्रीय होतं असं दिलं जाऊ शकतं. ज्यावेळी भावनांचे स्वरूप संमिश्र असते तेव्हा आत्मनिरीक्षण दोषपूर्ण होण्याची शक्यता असते. आत्मनिरीक्षण करणारे व्यक्ती अप्रामाणिक असेल तर निवेदन खोटे किंवा चुकीचे असू शकते. आता वर सांगितलेल्या दोषांचे प्रमाण प्रशिक्षणाच्या मदतीने आपल्याला कमी करता येणे शक्य आहे. तरीही आत्मनिरीक्षण पद्धत ही अशास्त्रीय पद्धत आहे. लक्षात असू द्या. पद्धतीने काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह असतील याची निश्चितपणे शास्त्रीय खात्री देता येत नाही किंवा सांगता येत नाही. पूर्वग्रह आवडीनिवडींचाही निष्कर्षावर परिणाम होत असतो. परंतु मानसशास्त्रात भावनानुभूतीला अनन्य साधारण महत्व आहे. भावनानुभूतीचे अभ्यास वगळता येत नाही. हा अभ्यास आत्मनिरीक्षण पद्धतीने करता येतो. म्हणून या पद्धतीत अनेक दोष असले तरी या पद्धतीचा वापर अपरिहार्य आहे. दोषांचे प्रमाण कमी करून मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी ही पद्धत वापरली जाते. आता आपण बाह्य निरीक्षण पाहू. नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण होय. या निरीक्षणाला वस्तुनिष्ठ निरीक्षण असेही म्हणतात. परीक्षेला विचारलं गेलं होतं वस्तुनिष्ठ निरीक्षण. नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनात केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण आणि या निरीक्षणाला वस्तुनिष्ठ निरीक्षण असेही म्हणतात. विधान विचारले गेले तर बाह्य निरीक्षण हे वस्तुनिष्ठ निरीक्षण नसून व्यक्तिनिष्ठ निरीक्षण आहे तर चूक आहे. हे वस्तुनिष्ठ निरीक्षण असेही म्हणतात. बाह्य निरीक्षण किंवा वस्तुनिष्ठ निरीक्षण करताना पुढील गोष्टींच्या विषयी खबरदारी घ्यायची आहे. काय खबरदारी घ्यायची ते महत्त्वाचं आहे. वस्तुनिष्ठ निरीक्षण हे योग्य प्रकारे करावे लागते. योग्य निरीक्षणानंतर त्यावेळी त्याची नोंद करावी लागते. निरीक्षण करताना निरीक्षकाची भूमिका तटस्थतेची भूमिका असायला हवी. निरीक्षण अचूक होण्यासाठी ते काळजीपूर्वक करावे लागते. निरीक्षण करण्यासाठी व्यक्तीची ज्ञानेंद्रिय संस्कारक्षम असावी लागतात. केवळ ज्ञानेंद्रिय संस्कारक्षम असून भागत नाहीत. निरीक्षण कशाचे करायचे आणि कसे करायचे याचे प्रशिक्षण निरीक्षकास दिले पाहिजे. निरीक्षण करून नोंद घेताना निष्काळजीपणा होता कामा नये. निरीक्षणावर पूर्वग्रह आवडीनिवडी इत्यादींचा परिणाम होऊ नये. हे विधान महत्त्वाचे आहेत. तुम्ही परत एकदा वाचून घ्या. बाह्य निरीक्षण पद्धतीत येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत? निरीक्षणाच्या बाबतीत पुढील चुका होण्याची शक्यता असते. विधान परीक्षेला विचारले गेलेले आहेत. एखाद्या घटनेचे निरीक्षण न करणे म्हणजे अनिरीक्षण होय. ॲज इट इज विचारलं होतं. सत्यता विचारली होती. एखाद्या घटनेचे अपनिरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण करणे होय. निरीक्षणात वस्तुनिष्ठता असते. निरीक्षण करताना ज्याचे निरीक्षण करायचे आहे त्याचे अनुभव व आपले अनुभव यातील फरक लक्षात न घेणे हे बाह्य निरीक्षणातील अडथळे आहेत किंवा त्याच्या चुका आहेत. परीक्षेत 4 विधानं ॲज इट इज दिले होते. फक्त बदल काय दिला होता? निरीक्षणात व्यक्तिनिष्ठता नसते तर निरीक्षणात व्यक्तिनिष्ठता असते किंवा निरीक्षणात व्यक्तिनिष्ठता येते असं आहे. आता वस्तुनिष्ठ निरीक्षणाचे फायदे काय आहेत ते पाहू. या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. लहान मुले, मतिमंद मुले, मनोविकृत असणारे माणसे यांच्या अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती योग्य आहे. निरीक्षण पद्धती आत्मनिरीक्षण पद्धती ही योग्य नाही. पण निरीक्षण पद्धती मतिमंद मुले, लहान मुले, मनोविकृत मुले यांच्यासाठी वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती योग्य आहे. या पद्धतीत निरीक्षण करण्यासाठी विविध साधनांचा वापर करता येतो. त्यामुळे वारंवार निरीक्षण करता येते, तुलना करता येते. या पद्धतीने मानव व प्राणी यांचे सामाजिक अभ्यास करता येतो. या पद्धतीत आधुनिक साधनांचा उपयोग करून अचूकता आणता येते. आता काही निरीक्षण पद्धतीच्या मर्यादा आहेत त्या आपण पाहून घेऊ. निरीक्षण पद्धतीने व्यक्तीच्या केवळ बाह्य वर्तनाचे निरीक्षण करता येते. बाह्य निरीक्षणावरून निष्कर्ष काढले जातात. बाह्य वर्तन हे जरी आंतरिक प्रेरणांचे व भावनांचे प्रकटीकरण असले तरी सर्वच आंतरिक वर्तन घटकांचा अभ्यास या पद्धतीने करता येत नाही. ज्या व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे निरीक्षण करायचे असते त्यावर आपला ताबा नसतो. निरीक्षण पद्धतीत वर्तन कोणते घडले याची नोंद घेता येते पण विशिष्ट वर्तन का घडले याचे स्पष्टीकरण देता येत नाही. निरीक्षक आता वर्तन घडले याचं निरीक्षण करता येतं पण ते वर्तन का घडले याचं स्पष्टीकरण करता येत नाही. निरीक्षकाचे पूर्वग्रह आवडीनिवडी यांच्यापासून पूर्णपणे अल्पित असणे निरीक्षकाला कठीण
आज ते निरीक्षण संपूर्णपणे वस्तुनिष्ठ राहू शकत नाही. सतत निरीक्षण करणे ही एक कृती कष्टदायी आणि कंटाळा येणारी असते. सतत निरीक्षणामुळे निरीक्षक थकून जातो, त्याचा निरीक्षणावर परिणाम होतो. मानसशास्त्रातील महत्त्वाची तत्वे सिद्धांत शोधून काढण्याच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती उपयुक्त आहे. केवळ बाह्य निरीक्षण पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण या दोन्ही पद्धतींचा उपयोग करून प्राणी वर्तनाचा अभ्यास करणे अधिक संयुक्त ठरते. आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण या दोन्ही पद्धती परस्पर आहेत, पण परीक्षेमध्ये काय विचारलं जातं? आत्मनिरीक्षक आणि बाह्य निरीक्षण पद्धती या पद्धती परस्पर पूरक नाहीत असं दिलं जातं. या पद्धतीत प्रयोगाचा वापर केला जात नसल्यामुळे या पद्धती अप्रायोगिक आहे. आता जे.बी. वॅटसन या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी ही पद्धत अधिक उपयुक्त आहे म्हणून असं सांगितलं. कुठली? निरीक्षण. आता आपण वळू प्रायोगिक पद्धतीकडे. आता प्रायोगिक पद्धत ही शास्त्रशुद्ध पद्धत मानली जाते. विधान परीक्षेला आलेला आहे. प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरण केलेले निरीक्षण. कोणत्याही प्रयोगाचे दोन प्रमुख हेतू असतात. प्रयोगाने काही नवीन शोधून काढायचे असते, हा एक हेतू असतो, किंवा जे अगोदर लिहिले आहे किंवा जे पडताळून पाहायचे असते तो दुसरा हेतू असतो. जर्मनी येथील लायप्झिग येथे 1879 मध्ये पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी काढली. आता प्रयोग पद्धतीमध्ये मानसशास्त्राचे दोन गट केलेले आहेत. एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो, याला नियंत्रित गट म्हणतात. नियंत्रित गट कशात असतो तर तो नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो, त्याला नियंत्रित गट म्हणतात. दुसरा गट असतो, दुसऱ्या गटावर प्रयोग केला जातो. प्रयोग कुठल्या गटावर केला जातो तर प्रयोग हा दुसऱ्या गटावर केला जातो, त्याला प्रायोगिक गट असे म्हणतात. या दोन्ही गटांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास प्रायोगिक पद्धतीत केला जातो. नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट हे सर्वच दृष्टीने सारखे असतात. ते दोन्ही गट सारख्या पातळीवर आहे याची खात्री करून घ्यावी लागते. प्रायोगिक पद्धतीत वर्तनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांपैकी एका घटकाशिवाय इतर सर्व घटक स्थिर मानले जातात. फक्त एकच घटक बदलला जातो, त्या वर्तनावर परिणाम होतो. आता इथे जे हे काय दिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे प्रायोगिक पद्धतीची गुणवैशिष्ट्य काय आहे ते पाहून घेऊ. प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धत आहे. परीक्षेला विचारलं गेलं तर प्रायोगिक पद्धत ही वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धत आहे. या पद्धतीत पूर्वग्रहाला थारा नसतो, तिथं पूर्वग्रहाला थारा असतो असं सुद्धा दिलं जाऊ शकतं. विधान ओळखामधून सत्य असत्यामध्ये पडताळा करा असं दिलं असतं. विधान अ बरोबर विधान ब बरोबर विधान अ व ब बरोबर असं दिलं जातं. त्यामुळे विधान लक्षपूर्वक आहे का. प्रायोगिक पद्धतीत वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती असते. या पद्धतीत पूर्वग्रहाला थारा नसतो. या पद्धतीत काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात. तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी ही पद्धत परिणामकारक आहे. कुठली? प्रायोगिक. या पद्धतीने वर्तनाचा किंवा वर्तन बदलांचा सखोल अभ्यास करता येतो. प्रायोगिक पद्धतीने काढलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात. सामान्यीकरण ग्राह्य आहे की नाही हे ठरवले जाते. आता इथं प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा दिलेल्या आहेत. त्या मर्यादा काय आहेत त्या पाहू. प्रायोगिक पद्धतीत दोन समतुल्य गट निर्माण करावे लागतात. हे समतुल्य गट निर्माण करणे अत्यंत कठीण काम आहे. प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजेच प्रयोजक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक असते. विधान परीक्षेला आलेला आहे. ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो त्या प्रयोज्य व्यक्तीची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येतात. अशा प्रयोगात निष्कर्ष विश्वासार्ह नसतात. प्रयोग करीत असताना नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळत नाही. प्रयोगाच्या आंतरिक घटकांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. उदाहरणार्थ प्रयोगाच्या वेळी थकवा आला तर आपण काय करणार? आपल्यावर प्रयोग केला आहे हे संबंधित व्यक्तीला समजल्यावर कृतीमध्ये प्रतिसाद मिळतो. आता समोर एखादी व्यक्ती काय करायला आपण जर निरीक्षण करत असेल आणि जर हे त्याला कळालं तर त्याच्यामध्ये वर्तनामध्ये बदल होत असतो. काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करणे अशक्य असते. आजूबाजूच्या वातावरणावर मुलांवर होणारे परिणाम अभ्यासाचे असतील तर प्रयोगावर दूषित वातावरण आपण मुलांवर ठेवू शकतो. हे तितकेच महत्त्वाचं नाही आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे तुम्ही वाचून घ्या. आता सर्वेक्षण पद्धती आहे. या सर्वेक्षण पद्धतीत जर आपण महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पाहू. बालक वर्तनाचे निरीक्षण करणाऱ्या विविध पद्धतींपैकी आपण एक पद्धत म्हणजे सर्वेक्षण पद्धत होय. सर्वेक्षणाचा अर्थ पाहणी करणे असा होतो. एखाद्या वयोगटातील मुलांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. एका विशिष्ट वयोगटातील अध्ययनार्थीची कोणती पुस्तके वाचतात किंवा कोणती गोष्टी ऐकतात या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी सर्वेक्षण पद्धती उपयोगी ठरते. सर्वेक्षण पद्धतीसाठी मुलाखत आणि प्रश्नावली या दोन साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. सुरुवातीला आपण मुलाखत या साधनाचा विचार करू. आता मुलाखत घेण्याचा सराव करावा लागतो. मुलाखत घेण्याची कला हस्तगत करावी लागते. सर्वेक्षण पद्धतीत बालकांच्या मुलाखती घ्याव्या लागतात. आता ही तर सर्वेक्षण पद्धत कशी घ्यायची काय घ्यायची ती डिटेल माहिती दिलेली आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट्स काढून वाचून घेऊ शकता. पण आपण ह्याच्यातले डायरेक्ट महत्त्वाचे माहिती पाहू. आता इथे सर्वेक्षण पद्धतीचे काही वैशिष्ट्ये आहेत, पुन्हा त्याच्यानंतर काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत ते पाहू आपण.
सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे विशिष्ट क्षेत्रातील सद्यस्थितीचे यथार्थ चित्र गुणात्मक किंवा संख्यात्मक उपलब्ध होऊ शकते. विधान महत्त्वाचं आहे. सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे विशिष्ट क्षेत्रातील सद्यस्थितींचे यथार्थ चित्र गुणात्मक किंवा संख्यात्मक उपलब्ध होऊ शकते. या पद्धतीने थोड्या वेळात व कमी श्रमात माहिती उपलब्ध करून घेता येते. अध्ययनार्थ्याच्या गरजा, समस्या, आकांक्षा यांचे वास्तवज्ञान या पद्धतीने मिळवता येते. सर्वेक्षणाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या तपशिलाचा क्रम लावता येतो, विश्लेषण करता येते व पुढील योजना निश्चित करता येतात. सर्वेक्षणात समस्या निश्चित असते, समस्येचे हेतूही स्पष्ट असतो. आता इथं काय दिलं जातं? सर्वेक्षणात समस्या निश्चित नसते, समस्येचा हेतूही सुस्पष्ट नसतो असं दिलं जातं. तर तसं नाहीये. सर्वेक्षणात समस्या निश्चित असतात, समस्येचे हेतूही स्पष्ट असतो, सुस्पष्ट असतो. सर्वेक्षणाने माहितीचे संकलन केले जाते, सर्वेक्षणाने माहितीचे संकलन केले जात नाही असं विचारलं जातं. तर सर्वेक्षणाने माहितीचे संकलन केले जाते, विश्लेषण आणि अर्थही लावला जातो. त्यामुळे या माहितीच्या आधारे काढलेले निष्कर्ष विश्वासार्ह वस्तुनिष्ठ असतात. कशाचे? सर्वेक्षणाचे आणि प्रायोगिक पद्धतीचे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वेक्षण ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. प्रश्नावली व मुलाखत किंवा अन्य साधनांच्या आधारे समस्येचे विमोचन करता येते. आता या पद्धतीचा उपयोग अनेक क्षेत्रामध्ये केला जातो. संशोधनासाठी या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता परीक्षेला विचारलं विधान: सत्य परिस्थितीचे यथार्थ चित्रण सर्वेक्षण पद्धतीने केले जात असल्यामुळे ही पद्धत लोकमान्य पद्धत ठरलेली आहे. आता परीक्षेत नाही म्हणून देतात. तर परिस्थितीचे यथार्थ चित्रण संरक्षण पद्धतीने केले जात नाही असं सुद्धा दिलं जातं. तर सद्य परिस्थितीचे यथार्थ चित्रण संरक्षण पद्धतीने केले जात असल्यामुळे ही पद्धत लोकमान्य ठरलेली आहे. आता संरक्षण पद्धतीच्या काही मर्यादा आहेत ते पाहू. संरक्षण करताना वापरल्या जाणाऱ्या प्रश्नावलीत नेमके प्रश्न विचारावे लागतात. ते प्रश्न तयार केले तर अचूक माहिती मिळण्यास मदत होते, पण त्याचबरोबर खरी माहिती दडून ठेवून आदर्श उत्तरेही दिली जातात. त्यामुळे या पद्धतीत विश्वसनीय माहिती मिळेलच असे सांगता येत नाही, कारण समोरचा व्यक्ती खरं सांगत आहे का खोटं सांगत आहे पडताळता येत नाहीये. जर एखादी गोष्ट घडलेली असेल तर त्या गोष्टीबाबत तो चुकीचं सांगू शकतो. लहान मुले, श्रवण व वाचन दोष असणाऱ्या व्यक्ती, मानसिक स्थिती अयोग्य असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडून सर्वेक्षण पद्धती माहिती मिळवता येते. ह्या पद्धतीत उत्स्फूर्त भावना, विचार व प्रतिक्रिया यांची सखोल माहिती मिळवता येते. या पद्धतीत मानसिक प्रक्रिया व वर्तन यांचा अल्पसा भाग विचारात घेता येतो. तथापि संरक्षण पद्धतीचा स्वीकार फार मोठ्या प्रमाणात केला जातो. आता आपण जीवन वृत्तांत पाहू. जीवन वृत्तांत म्हणजे काय? आतापर्यंत आपण लहानपणापासून आपल्या आयुष्यामध्ये काय गोळाबिरीज केलेली आहे त्याचा वृत्तांत घेणे म्हणजे जीवन वृत्तांत. म्हणजे आपल्या जीवनासंबंधीचा वृत्तांत घेणे म्हणजे जीवन वृत्तांत. काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तिसमूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी एक वापरली जाणारी पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत आहे. आता आत्मनिरीक्षण कसं करतो? जीवन वृत्तांत आपल्या जीवनाचा वृत्तांत जसा सांगत असतो तसं समोरच्या व्यक्तीच्या जीवनाचा जीवन वृत्तांत जाणून घेणे, तीच आहे जीवन वृत्तांत पद्धती. काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तिसमूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या ओळी काय आहेत? पूर्वीच्या आठवणी, अनुभव, निरीक्षण, मुलाखती, प्रश्नावली, मानसशास्त्रीय कटोऱ्या यांचाही आधार घ्यावा लागतो. कशामध्ये? जीवन वृत्तांतमध्ये. माहिती गोळा करण्यासंबंधी वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ तंत्रांचा उपयोग केला जातो. कोणत्या पद्धतीत केला जातो? वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ तंत्राचा उपयोग माहिती गोळा करण्यासाठी कोणत्या पद्धतीत केला जातो? तर आहे जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये. आता या पद्धतीचा वापर करून फ्राईड यांनी वर्तनाबाबत क्रांतिकारी उत्पत्ती मांडली. सुप्रसिद्ध व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी या पद्धतींचा उपयोग केला जातो. श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांना श्रेष्ठत्व कशामुळे प्राप्त झाले याचा शोध जीवन वृत्तांत पद्धतीच्या आधारे केला जातो. परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह विचारलं गेलं होतं. श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांना श्रेष्ठत्व कशामुळे प्राप्त झालं हे कोणत्या पद्धतीत अभ्यासाला मिळते? तर हे जीवन वृत्तांत पद्धतीच्या आधारे सांगता येते किंवा त्याच्यामध्ये अभ्यासता येते. त्यांच्या यशपेशाची ही चिकित्सा करता येते. कुठल्या पद्धतीमध्ये? जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये. आता या जीवन वृत्तांत पद्धतीचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत आणि काही तोटे आहेत ते आपण पाहू. अध्ययनार्थ्याच्या मनावर व्यक्तीचा व भोवतालच्या परिस्थितीचा सतत परिणाम होत असतो. भूतकाळातील अथवा वर्तमान काळातील अशा
कोणत्या गोष्टींचा अध्यापनावर परिणाम झाला हे या पद्धतीने शोधून काढता येते. व्यक्तीची किंवा व्यक्तिसमूहाची माहिती संकलित करण्यासाठी संबंधित व्यक्ती व संस्थांचा भरभक्कम आधार घेतल्यामुळे वस्तुनिष्ठता येते. संकलित केलेल्या माहितीचे निष्कर्ष काढून अध्ययनाला त्याची समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करता येते. आता याच्यामध्ये जीवन वृत्तांत पद्धतीच्या काही मर्यादा आहेत त्या जाणून घेऊ. एका व्यक्तीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे किंवा करता येणे हे जसे खरे तशीच ती मर्यादाही ठरते. एखाद्या व्यक्तीला ती माहिती निष्कर्ष व उपचार लागू होत असल्यामुळे त्या माहितीचं निष्कर्ष व उपचारांचे सामान्यकरण करता येत नाही. एखाद्या व्यक्तीला तो निष्कर्ष लागू पडला तर तोच निष्कर्ष दुसऱ्यालाही लागू पडणार नाही. यशासारखे यशदायी असे काही नाहीये, किंवा जो आळशी माणूस आहे, आळशी माणूस असला सुद्धा तरी सुद्धा तो यशदायी झाला, हा निष्कर्ष जसा त्याला लागू पडला तसा बाकीच्यांना लागू पडणार नाहीये. हा जीवन वृत्तांत पद्धतीची मर्यादा आहे. एका व्यक्तीला ती माहिती निष्कर्ष उपचार लागू होत असल्यामुळे या माहितीचे तसेच निष्कर्ष या व उपचारांचे सामान्यकरण करता येत नाही. व्यक्तिसंबंधी माहिती गोळा केली तरी ती एकांगी असू शकते. जीवन वृत्तांत पद्धती अधिक वेळ लागणारी व खर्चिक आहे, कारण त्याचा संपूर्ण जीवनाचा वृत्तांत जाणून घ्यायचा असतो. याच्यामध्ये खोटी माहिती सुद्धा सांगितली जाते आणि ही खर्चिक पद्धत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकाजवळ सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या पद्धतीला पुस्तकी स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता असते. कोणत्या पद्धतीला पुस्तकी स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता असते तर जीवन वृत्तांत पद्धतीला. या पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणात व्यावहारिक पातळीवर करणे अवघड असते. अध्ययनात त्याविषयी सांगितलेली विशेषतः इतरांना सांगितलेली माहिती पूर्वग्रह दूषित केवळ ऐकीव स्वरूपाची असू शकते. अध्ययनार्थ्याच्या जीवनातील काही प्रसंगांची व घटनांची नोंद घेतली गेली नसली किंवा या प्रसंगाची उपेक्षा झालेली असेल, अगर त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल तर त्याचा निष्कर्षावर परिणाम होतो. यातून काढलेले निष्कर्ष अपुऱ्या माहितीमुळे अचूक असतात असे नाही. कुठल्या पद्धतीमध्ये? जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये काढलेले निष्कर्ष अपुऱ्या माहितीमुळे अचूक असतात असे नाही. आता हा आहे समारोप मधलं काय तेवढं ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही समारोप वाचून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण यशस्वीरित्या फडके प्रकाशनचं D.Ed प्रथम वर्षाचं अध्यापनाचे मानसशास्त्र याच्यातलं मानसशास्त्र अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप चर्चा हे आपण यशस्वीरित्या पूर्णपणे पाहिलेलं आहे. जवळजवळ तासाभराच्या पुढं हा व्हिडिओ गेलेला आहे आणि शेवटपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी कमेंट करून सांगा की मी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलेला आहे. तुम्हाला माझा सॅल्यूट असेल आणि तुम्ही 100% TET पास होणार असाल. तर हा चॅप्टर 1 तुम्हाला कसा वाटला तो सांगा. आपण हा चॅप्टर पूर्वी सुद्धा पाहिलेला आहे आणि पूर्वी पाहून सुद्धा आत्ता तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये नाविन्य काही जाणवलं का नाही ते सुद्धा सांगा आणि माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली ते सुद्धा सांगा. आणि हा चॅप्टर संपल्यानंतर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये दुसरा चॅप्टर घेऊ. तो चॅप्टर आपण 2 टप्प्यामध्ये पूर्ण करू कारण तो चॅप्टर खूप मोठा आहे. 2 चॅप्टर म्हणजे 2 तास तरी त्या चॅप्टरला जातात. 2 तासामध्ये तो चॅप्टर आपण पूर्ण करू. तर ठीक आहे, आजचा हा फडके प्रकाशनचा पहिला चॅप्टर तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.